थकबाकी मालमत्ता कराची रक्कम भरण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. महापौरांच्या मागणीस प्रशासनाचा हिरवा कंदील. दिनांक 29 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या धोरणात्मक निर्णयानुसार थकबाकी मालमत्ता कराची रक्कम 31 जानेवारी 2015 पर्यंत भरल्यास 100% दंडाची रक्कम माफ करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर संजय भाऊराव मोरे यांनी केली होती. या योजनेला मालमत्ता धारकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 1 महिन्याची मुदत कमी असून सदरील मुदत वाढविण्यात यावी अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार या योजनेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी महापौर यांनी प्रशासनाकडे केली होती. सदरची मागणी प्रशासनाने मान्य केली असून त्यास 15 फेब्रुवारीपर्यंत थकबाकी मालमत्ता कराची रक्कम भरल्यास 100% दंड माफ करण्यात येणार असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर संजय भाऊराव मोरे यांनी केले आहे. मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे व्हावी या दृष्टिकोनातून जे मालमत्ता धारक चालू आर्थिक वर्षातील कराच्या रकमेसह मूळ रक्कम 31 जानेवारी पर्यंत महापालिकेकडे भरणा करतील अशांना दंडाची रक्कम 100% दंडाची रक्कम माफ करण्यात आली होती. महापालिकेच्या या योजनेस मालमत्ता धारकांचा उदंड प्रतिसाद देऊन 17,829 इतक्या मालमत्ता धारकांनी लाभ घेतला आहे. दिनांक 8 जानेवारी 2015 ते 29 जानेवारी 2015 पर्यंत एकूण थकबाकीपैकी रक्कम 9 कोटी 38 लाख व चालू मागणीपोटी 19 कोटी 62 लाख अशी एकूण रुपये 29 कोटी रक्कम महापालिका तिजोरी जमा झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त मालमत्ता धारकांनी लाभ घ्यावा यासाठी या योजनेस 15 फेब्रुवारी 2015 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी महापौर संजय भाऊराव मोरे यांनी प्रशासनाकडे केली होती. यानुसार प्रशासनाने 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जे मालमत्ता धारक त्यांच्या मूळ मालमत्ता कर थकबाकीस 28 फेब्रुवारी पर्यंत भरणा करतील अशांना 60% दंडाची रक्कम तर 31 मार्च 2015 पर्यंत जे मालमत्ता धारक त्यांचा मूळ मालमत्ता कर भरणा करतील अशांना 33% दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मालमत्ता धारकांनी याचा लाभ घ्यावा व आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापौर संजय भाऊराव मोरे यांनी केले आहे. न्यूज बाय न्यूज 129.